जनतेच्या सेवेमध्ये सतत नियमित अग्रेसर राहणारा नगरसेवक म्हणून ज्यांची जनगणना या संबंध चाकूर शहरामध्ये केली जाते, ते सर्व चाकूरवासियांच्या निवडणूक आयोगानं भारत सरकारनं जे प्रोग्राम चालू केलेला आहे SIR नोंदणीचा, अत्यंत तळमळीनं अत्यंत हिरिरीनं सहभाग घेऊन मतदारांची ऐनवेळी हेळसांड होऊ नये, मतदार हे आपल्या मतदानापासून वंचित राहू नये याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे नगरसेवक म्हणून ज्यांचा नामोल्लेख चाकूर शहरामध्ये केला जातोय, या ठिकाणी ते काम करत असल्याचं या ठिकाणी दिसत आहेत. सोबत कर्तव्यदक्ष असे बिराजदार सर या ठिकाणी लोकांची मतदारांची सोय करत आहेत. जनाब इलियास साहब, अस्सलाम वालेकुम. क्या कहेंगे साहब, ये लोगों की जो खिदमत आप कर रहे हैं उसके बारे में क्या कहेंगे? ये हक्कानी भाई, ये जो काम हो रहा ये काम बहुत ज़रूरी है, क्योंकि अगर ये काम नहीं हुआ तो लोग मतदान में से वंचित रहेंगे और हर एक ने अपनी जिम्मेदारी बोल के ये काम में सहभाग लेना ज़रूरी है. अब हम एक वार्ड का बोल के नहीं कर रहे, क्योंकि जितने भी जो लोग हमारे पास आ रहे तो जब लोग किसका नाम नहीं मिल रहा, BLO कौन है, BLO कहाँ है, हम तकरीबन 10-15 दोस्त लोग हैं हमारे, सब मिलके हम ये काम कर रहे हैं और ये राष्ट्रीय कार्य है, इसमें सहभाग लेना बहुत ज़रूरी है. इसकी अहमियत लोगों को समझ नहीं आ रही. परसों अपने क्या बोलते हैं अपने महसूल मंत्री जिन्होंने अपना वक्तव्य किया है कि बाबा ये जो होने वाला है कि वह कल से राशन को परेशानी आने वाली है, फिर अपना तुम्हारा बैंक पासबुक का हो, फिर अपनी शासकीय जो भी योजना रहेंगी, हर योजना के लिए तुम्हारा SIR में तुम्हारा नाम रहना जरूरी है मतदान के अंदर. तो ये करना बहुत ज़रूरी चीज़ है. मैं हर एक से हम भी विनंती करते हैं जिसका नाम रहा है वो 8 तारीख तक अपना नाम नोंदणी करके ले. तर नगरसेवक इलियास भाई यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे जनतेला की बाबा हे अत्यंत महत्त्वाचं कार्य असल्यामुळं आपण ही नोंदणी करणं गरजेचं आहे. अत्यंत या चाकूर शहरामध्ये BLO म्हणून या कामामध्ये ज्यांनी अग्रगण्य असं काम केलेलं आहे असे बिराजदार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, काय लोकांना आपण आव्हान कराल? लोकांना मी अशा प्रकारे आवाहन करू इच्छितो की ज्या लोकांनी SIR केलेलं नाही आजच्या तारखेपर्यंत, त्यांच्यासाठी 8 तारीख ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. 8 तारखेपर्यंत सर्वांनी आपण आपले SIR चे फॉर्म भरून घ्यावेत, अन्यथा आपण मतदानातून नाव वगळले जाईल याची नोंद घ्यावी. या ठिकाणी पठाण सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल पठाण सर की आपल्याला हे काम करत असताना काय उणिवा भासत आहेत, काय अडचणी येत आहेत आणि आपण लोकांना आमच्या माध्यमातून काय आव्हान कराल? सर्वप्रथम उणीव म्हणजे जे आम्हाला याद्या दिलेल्या आहेत ती पूर्ण एका वार्डाच्या गल्लीच्या नसून पूर्ण चाकूरच्या आहेत. आम्हाला त्रास असा होतो की एका घराकडे गेल्यानंतर तो घर ज्या घरामध्ये गेल्यानंतर त्याने घर दुसरीकडे आहे असं सांगणार आणि ह्याच्यामध्ये आमचा खूप वेळ गेला आणि आता माझे थोडके राहिलेत, 100 लोक राहिलेत, ती आता ते परगावी आहेत. त्यांचा शोध घेणे चालू आहे आणि आमचे इलियास भाई यांची मदत घेणे चालू आहे. तर एकंदरीत पाहता या ठिकाणी या BLO साहेबांच्या वतीनं एक खंत व्यक्त केली जाते आहे. हे एवढं मोठं कार्य चालू असताना, जाहिरात केली जात असताना, शासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात असताना आणि अशा या कर्तव्यदक्ष नगरसेवकांच्या वतीनं लोकांना नेहमी आव्हान केलं असताना सुद्धा लोक आपला वेळ वाया घालत आहेत. शेवटी पुन्हा बिराजदार सर, हे जर कोणी नाहीच केलं तर याचे काय परिणाम होतील? हे जर नाहीच केलं तर त्यांचं ऑटोमॅटिक नाव वगळलं जाईल. इथून पुढं जे काही शासकीय योजना असतील त्या योजनेचा लाभही त्यांना मिळणार नाही असं माननीय मंत्र्यांनी आपल्या कालपर्वाच व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तर आपण का नाही केलं पाहिजे? मतदान करणं हा आपला अधिकार आहे, त्यामुळे तो अधिकार गमवू नका आणि स्वतः SIR चा फॉर्म भरून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. या ठिकाणी BLO देशमुख सर आलेले आहेत. सर, आत्ताच बिराजदार सरांनी जे आपलं मत व्यक्त केलेलं आहे या उपर आपण लोकांना काय आव्हान कराल की उर्वरित वेळेमध्ये ते तात्काळ आपल्या नावाची नोंदणी करतील? माझ्या प्रभागामधले फक्त 60 लोक राहिलेले आहेत. त्या 60 लोकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, सगळं
त्यांची माहिती आहे, पण ते यायला तयार नाहीत. बहुतेक हे मुंबई, पुणे इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. त्यांना माहिती नाही त्याची. त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक कोणी असेल तर त्यांना माहिती करून द्यावं आणि ते तात्काळ 8 तारखेच्या अगोदर त्याचं मॅपिंग करून घ्यावं असं मी विनंती करतो. तर नगरसेवक इलियास भाई, आपणाला आमच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करणार आहोत. हे जे BLO जे आहेत, जे अत्यंत कष्ट करतायत, प्रत्येकाच्या घरोघरापर्यंत जाऊन पोहोचून त्यांचं नाव नोंदणी करतायत, तर आमच्या जनतेच्या अशा अपेक्षा आहेत की आपण अशा कर्तव्यदक्ष अशा BLO सरांचा आपण यथोचित असा हा सत्कार करावा असं जनतेमधून बोललं जात आहे. याबद्दल काय म्हणाल? 100% BLOचा सत्कार करणे गरजेचं आहे, कारण देशमुख सरांनी त्यांचं 95% काम पूर्ण केलेलं आहे. मग आपलं काम म्हणतात पठाण सरने ह्यांचंही काम 94% आसपास त्यांचं काम झालेलं आहे. आता मंगेश बिरादार सरचं थोडं आता हे आजच आमच्याकडं संपर्क साधले. 100% जी काही लोक जे आमच्या संपर्कात लोक आहेत त्यांना फोन करून त्यांच्या जेवढं आमचं कोणी माणूस जाऊन त्यांना बोलून त्यांच्या घरून कागद आणून 100% आम्ही त्यांना सहकार्य करू आणि ही जे BLOने काम केलं आहे त्याचा यथोचित सत्कार आमच्या माध्यमातून आम्ही करू 8 तारखेच्या नंतर. धन्यवाद इलियास भाई. तर आमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना परत एकदा विनंती असणार आहे, वेळ खूप कमी असल्यामुळं 8 तारीख आपण वाट न पाहता तात्काळ या सर्व BLOशी आपण संपर्क साधावा आणि आपलं कार्य पूर्ण करून घ्यावं. महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलकरिता मी सौदागर हकानी चाकूर.